फायनल मित्रांनो, टायगर इज ऑन फायर. फायनली एका वाघाने दुसऱ्या वाघाला साथ नोंदवला आहे मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, रविराज पाटील साबळे यांनी सरपंच मंगेश साबळे यांना इथे जाहीर पाठिंबा नोंदवला आहे आणि त्यांनी त्यांच्या ऑफिशियल अकाउंट टीम गब्बरवरून इंस्टा हँडलवरून एक पोस्ट सुमारे रात्री 12 ते 1च्या दरम्यान केली. त्याच्यातून त्यांनी पूर्णपणे पाठिंबा दिला. त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलं आहे की आम्ही आणि मी सरपंच मंगेश साबळे यांच्या पाठीमागे कायम आहे आणि कायम असणार आहे. जिथे जिथे अन्याय होतो तिथे तिथे मात्र रविराज पाटील साबळे हे कायमस्वरूपी धावून जाते, हे त्यांनी परत एकदा मात्र इथे आता सिद्ध केले. आम्हाला सर्वांना एक आस लागली होती की नेमकं रविराज पाटील साबळे हे मंगेश साबळे यांना पाठिंबा कधीपर्यंत केव्हा नोंदवेल, परंतु फायनली मित्रांनो सरपंच मंगेश साबळे यांना रविराज साबळे यांनी पाठिंबा इथे नोंदवला. एका वाघाने दुसऱ्या वाघाला इथे साथ दिली. आता प्रश्न राहतो तो फक्त मराठा संघर्ष योद्धा मनोज पाटील जरांगे यांचा. खरं तर मंगेश दादा साबळे यांनी कायमस्वरूपी मनोज जरांगे पाटील यांना साथ इथे कायमस्वरूपी दिली. प्रत्येक आंदोलनात असो, त्यांच्या प्रत्येक त्या लढ्यात असो, परंतु अद्यापर्यंत जरांगे पाटील यांच्याकडून ऑफिशियली कोणतंही अपडेट देण्यात नाही आलं. हालाकी ते त्यांचा प्रश्न आहे की ते दुसऱ्या कामात असेल किंवा अद्याप त्यांचे ह्या सर्व काही प्रकरणाकडे लक्षच नसेल. परंतु महाराष्ट्रातील भरपूर साऱ्या जनतेला ही आशा लागली की जरांगे पाटलांनी नक्कीच मंगेश साबळे या नेतृत्वाला इथे साथ द्यायलाच हवी. आता सरपंच मंगेश साबळे नेमकं यांचं काय अपडेट आहे, आता ते सध्या कुठे आहे याच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट देऊ शकतो. त्यांच्या जामीन संदर्भात देखील एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे. सध्या त्यांना एका पोलीस स्टेशन, जे क्रांती चौक पोलीस स्टेशन, इथून हलवण्यात आलेलं आहे. हालाकी न्यायालयाने त्यांना परत 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पहिल्या दिवशी जी काही कोठडी सुनावण्यात आली होती त्याच्यातून साबळे यांच्याकडून काही पुरावे घेण्याचे बाकी होते, त्याच्यामुळे परत 2 दिवसाची कोठडी त्यांना सुनावण्यात आली होती. तब्बल 4 दिवस ही कोठडीत सरपंच मंगेश साबळे राहिले आणि त्याच्यानंतर त्यांना थेट जे आहे की दिनांक 13 जुलै 2026 रोजी क्रांती चौक पोलीस स्टेशनच्या माध्यमातून हलवून त्यांना थेट संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात आता इथे दाखल करण्यात आलं आहे आणि आता सध्या ते हर्सुल कारागृहात छत्रपती संभाजीनगर येथे बंद आहे. खरं तर विचार करण्यासारखी गोष्ट आहे की जे खरोखर भ्रष्टाचारी आहे किंवा दरोडेखोर आहे किंवा डायरेक्ट थेट मर्डरिस्ट आहे ते खुल्याम बाहेर इथे फिरू लागले, परंतु जो माणूस सर्वसामान्य जनतेसाठी किंवा त्या गोरगरीब मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी, त्या शिक्षकांचे BLO SIRचे कामं रद्द करण्यासाठी आंदोलन करतो थोड्या आक्रमक भूमिकेने आणि त्यांना थेट कोठडीवरती कोठडी आणि डायरेक्टली कारागृहात टाकण्यात येतं. आता त्यांच्या जामीन संदर्भात काय अपडेट आहे ते जाणून घ्यायचं म्हटलं तर ऑफिशियली कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही, कारण की सध्या त्यांच्यावरती प्रशासकीय कारवाई चालू आहे. त्यांच्यावरती तब्बल 6 कलमांतर्गत गुन्हे हे जे आहे की दाखल करण्यात आले. याच्यामध्ये ज्या काही मॅडम आहे, तहसीलदार मॅडम आहे फुलंब्री तालुक्याच्या योगिता खटाळ मॅडम यांच्या माध्यमातून हा गुन्हा खूप मोठा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर जे आहे की कलेक्टर ऑफिससमोर त्यांनी सर्व काही नियमांचं भंगन केल्यामुळे, आरडाओरडा केल्यामुळे आणि कलेक्टर साहेबांना एकेरी भाषेत त्यांच्या नावाचा उल्लेख केल्यामुळे काही ना काही त्याच्यामुळे हे गुन्हे दाखल करण्यात आले. आणि त्याच्या बाद त्यांनी जवळपास मागील 1 महिन्यापूर्वी एक आंदोलन परत त्याच योगिता खटाळ मॅडम समोर जे आहे की एक आंदोलन किंवा एक राडा केला होता, एक व्हिडिओ केला होता, लाईव्ह केला होता, इंस्टाग्रामवर टाकला होता. त्याच्या माध्यमातून त्यांनी काही थकीत बिलांचे प्रश्न त्यांना विचारले होते. परत योगिता खटाळ मॅडम त्यांनी त्याच्यावरती देखील मागील 1 महिन्यापूर्वीचा गुन्हा आता परत सरपंच मंगेश साबळे यांच्यावरती ते दाखल करण्यात आला आहे. म्हणूनच काही ना काही त्यांची जामीन ही खूप जास्त पुढे लांबली असावी, परंतु फायनली 2 दिवसात सरपंच मंगेश साबळे यांची जामीन होईल असे आमचे काही सहकारी मित्र यांनी मला अपडेट दिले. परंतु फायनल हे सर्व काही निर्णय नाही, कारण की प्रशासनाच्या माध्यमातून, पोलीस खात्याच्या माध्यमातून त्यांच्याकडून काही पूछताछ चालू आहे. नेमकं काय चालू आहे ते त्यांनाच माहिती, त्यांच्याकडून काय माहिती उघडून घेणे चालू आहे ते त्यांनाच माहिती. एकीकडे बघितलं असतं तर सरपंच मंगेश साबळे हे अत्यंत निर्भीड आणि कठोर एक व्यक्तिमत्व आहे, जे कायमस्वरूपी सर्वसामान्य जनतेसाठी आवाज म्हणून काम करते, परंतु आज फायनली त्यांनाच इथे यांनी कारागृहात टाकलेलं आहे मित्रांनो. परंतु आनंदाची गोष्ट हीच आहे की मंगेश साबळे यांना रविराज पाटील साबळे बलाढ्य जे महाराष्ट्राचे रील स्टार आहे किंवा युवा नेतृत्व आपण त्यांना म्हणू शकतो, कारण की मित्रांनो खूप नामांकित माणूस आहे. त्यांनी साथ दिली, त्यांच्या ऑफिशियल अकाउंट टीम गब्बरवरून त्यांनी पोस्ट केली, तर खरंच त्यांचे मानावं तेवढे अभिनंदन, आभार. तुम्हाला काय वाटतं तुमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच नोंदवू शकता. खूप खूप धन्यवाद.